नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, नागपूर पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचे लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत WhatsAppवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पालघर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, 1 जुलै सन 1998 अकोला या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? बघा, 1 जुलै सन 1998 अकोला या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा या ठिकाणी निर्माण झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो अकोला या जिल्ह्यामधून विद्यार्थी मित्रांनो वाशिम या ठिकाणी जिल्हा निर्माण झाला होता। प्रश्न क्रमांक 4 बघा, गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? बघा, गाळणा हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गाळणा डोंगर विद्यार्थी मित्रांनो धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, तापी आणि गोमाई यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, तापी आणि गोमाई यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो तापी आणि गोमाई यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो प्रकाशी या ठिकाणी होतो। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, घाटघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, घाटघर हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 घाटघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं बघा सहकारी राज्य खालीलपैकी कोणत्या? दूधगंगा या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राचं बघा सहकारी राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील दूधगंगा या प्रकल्पामध्ये विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक हे राज्य महाराष्ट्राचं सहकारी राज्य आहे। प्रश्न क्रमांक बघा 8 बघा, नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील नागझिरा हे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक बघा 9 बघा, सिंहगड एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी धावते? सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी धावते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो सिंहगड एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते। प्रश्न क्रमांक 10 बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, वैद्यकीय संशोधन करणारी बघा जसलोक ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा, वैद्यकीय संशोधन करणारी जसलोक ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जसलोक ही संस्था विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, नागरी लोकसंख्येचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के? बघा, नागरी लोकसंख्येचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो
45 बघा 45.22 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी या ठिकाणी बघा स्त्री पुरुष प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी स्त्री पुरुष या ठिकाणी प्रमाण आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील मुंबई शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा रंधा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 राहील रंधा हा धबधबा अहमदनगर या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा भारतामधलं 29वे राज्य खालीलपैकी कोणतं? भारतामधलं बघा 29वे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामधलं बघा तेलंगणा हे भारतामधलं 29वे या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा गुजरात राज्याला खालीलपैकी किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा? बघा गुजरात या राज्याला खालीलपैकी किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 1600 किलोमीटर एवढा विद्यार्थी मित्रांनो गुजरात राज्याला समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो वेंबनाड हे सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा 19 बघा घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं? बघा कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो झारखंड राज्य भारतामध्ये कोळसा उत्पादनामध्ये भारतामधलं त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भिलाई येथील लोहपोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दक्षिण रेल्वेचं मुख्यालय म्हणजेच चेन्नई बघा तामिळनाडू या राज्यामध्ये दक्षिण बघा या ठिकाणी रेल्वेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेलं राज्य खालील सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कमी असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हरियाणा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी या ठिकाणी स्त्री पुरुष या ठिकाणी प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा दिनकर आदित्य सविता हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी? दिनकर आदित्य सविता हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सूर्य या शब्दाचे ते समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 24 बघा स्वतः लिहिलेले चरित्र अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपला एक शब्द सांगा. स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? त्यांना आत्मचरित्र असे म्हणतात. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा सुंबाल्या करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला बघा सुंबाल्या करणे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा. सुंबाल्या करणे बघा सुंबाल्या करणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पळून जाणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अलंकारिक शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो ताटाखालचे मांजर हे अलंकारिक शब्द आहे याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा पूर्णपणे अंकित असलेली व्यक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा शेठ दादर डबा हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले? बघा शेठ दादर डबा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा गुजराती या भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द मराठीमध्ये आलेले शब्द आहेत.
बघा प्रश्न क्रमांक बघा राष्ट्रध्वज या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी समास आहे? बघा राष्ट्रध्वज या ठिकाणी बघा शब्द आहे कोणत्या प्रकारचा, तो या ठिकाणी राष्ट्रध्वज बघा तत्पुरुष समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा 30 बघा आत्माराव रावजी देशपांडे बघा आत्माराव रावजी देशपांडे बघा त्यांना पुढीलपैकी कोणत्या नावाने या ठिकाणी आत्माराव रावजी देशपांडे यांना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? आत्माराव रावजी देशपांडे, तर त्यांना अनिल या नावाने त्यांना या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंकाळा हा तलाव पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी रंकाळा हा तलाव पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, कोल्हापूर या ठिकाणी रंकाळा या ठिकाणी तलाव आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा फिरोजपूर लुधियाना ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी? फिरोजपूर आणि लुधियाना ही शहरे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, सतलज नदीच्या काठी आहेत। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होतो? बघा कुष्ठरोग हा खालीलपैकी कशापासून होणारा तो या ठिकाणी रोग आहे? कुष्ठरोग बघा कुष्ठरोग या जीवाणूपासून या ठिकाणी होणारा या ठिकाणी रोग आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राजा या शब्दाचे समानार्थी शब्द पुढीलपैकी राजा या शब्दाचे बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत? राजा बघा राजा म्हणजे नरेश आणि भूपाल हे शब्द या ठिकाणी राजा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पायमल्ली करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। पायमल्ली करणे बघा या ठिकाणी पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा तंबाखू पगार बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले? बघा तंबाखू पगार बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? बघा ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ही लिहिलेली आहे। प्रश्न क्रमांक 38 बघा भारतामध्ये बघा प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस? बघा भारतामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारतामध्ये प्रामुख्याने मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी कोणता या ठिकाणी पर्वत नाही? बघा खालीलपैकी या ठिकाणी कोणता पर्वत नाही? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, देवगिरी या ठिकाणी पर्वत नाही। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा शरीरावरील जखमेवर बघा शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम पुढीलपैकी कोणता घटक करतो? शरीरावरील जखमेचा बघा रक्तस्राव थांबवण्याचं काम पुढीलपैकी कोणता घटक करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, प्लेटलेट्स हा घटक विद्यार्थी मित्रांनो रक्तस्राव थांबण्याचं तो काम करतो। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालील शब्दात या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा ऐहिक या ठिकाणी बघा विद्यार्थी बघा शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगा। ऐहिक बघा ऐहिकचा विद्यार्थी मित्रांनो लौकिक या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। गदर पार्टी लाला हरदयाळ बरोबर आहे, इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा बरोबर आहे, अभिनव भारत विद्या सावरकर बरोबर आहे, नवजवान सभा या ठिकाणी बघा सुभाषचंद्र बोस चुकीची जोडी असेल। बघा नवजवान सभा विद्यार्थी मित्रांनो भगतसिंग यांनी स्थापन केलेली या ठिकाणी ती संघटना आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर? बघा कागद बनवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वृक्षाचा या ठिकाणी वापर करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कागद बनवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बांबूचा या ठिकाणी वापर करतात। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा अहमदनगर या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा अहमदनगर या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा अहमदनगर या शहर विद्यार्थी मित्रांनो सीना ही नदी वाहते। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा बघा खालीलपैकी कधी काढली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कधी काढली?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. सन 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळाही काढली होती. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा, भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालचं क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालचं क्षेत्र खालीलपैकी कोणत्या पिकाखाली येते? बघा सर्वाधिक लागवडीखालचं क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो भात या पिकाखाली येते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? अमृतानुभव बघा संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न, कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? बघा कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 50 बघा, कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणत्या? बघा कार्बनचं बघा सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणतं रूप आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हिरा हे कार्बनचं सर्वात या ठिकाणी कठीण रूप आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता? सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतं. सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो 15,000 प्रश्न असेच तुम्हाला 15,000 प्रश्न सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF नोट्स पेपर तुम्हाला या ठिकाणी सर्वांच्या या ठिकाणी प्रिंट पण काढता येतील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.